अथ द्वितीयोऽध्यायः भागवत कथा आणि भगवत भक्तीचे महात्म्य। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो वीरकातर अजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरोऽभिनेदुस् तं सर्वभूतहृदयमुनिमानतोऽस्मि। श्री व्यास म्हणतात, शौनकादी ब्रह्मवादी ऋषींचा हा प्रश्न ऐकून रोमहर्षाचे सुपुत्र उग्रश्रवा यांना फार आनंद झाला। त्यांनी ऋषींच्या या मंगलमय प्रश्नाचे अभिनंदन करून सांगण्यास सुरुवात केली। सूत म्हणाले, कोणतेही लौकिक वैदिक कर्म कर्तव्य नसलेल्या आणि संन्यास घेण्यासाठी एकटाच निघालेल्या ज्यांना पाहून वडील व्यास विरहाने व्याकुळ होऊन हे पुत्र म्हणून बोलावू लागले। तेव्हा सुखरूप झाल्यामुळे वृक्षाचीच ओ दिली। याप्रमाणे सर्वांच्या हृदयात विराजमान झालेल्या श्री सुख मुनींना मी नमस्कार करतो। अत्यंत प्रभावी सर्व वेदांचे सार असलेले संसाररूप अंधारातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या आध्यात्मिक प्रकाशक देणारे अद्वितीय रहस्यमय श्रीमद भागवत महापुराण संसारी लोकांची दया येऊन त्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी सांगितले त्या मुनींचे गुरु असणाऱ्या व्यासपुत्र श्री शुकाचार्यांना मी शरण जातो। पुरुष श्रेष्ठ नर नारायण ऋषींना, सरस्वती देवीला आणि श्री व्यास देवांना नमस्कार करून या श्रीमद भागवताचे पठण करावे। नारायणं नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। ऋषीवर्य हो, संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आपण हा सुंदर प्रश्न विचारलेला आहे, कारण हा प्रश्न श्रीकृष्णांच्या संबंधात आहे। त्यामुळे अंतःकरण चांगल्या प्रकारे प्रसन्न होते, ज्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी अंतःकरण प्रसन्न करणारी निष्काम व अखंड भक्ती उत्पन्न होते। तोच मनुष्यांचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे। भगवान श्रीकृष्णाच्या ठायी भक्ती निर्माण होताच तत्काळ निष्काम ज्ञान व वैराग्याचा आविर्भाव होतो। धर्माचे योग्य तऱ्हेने पालन केल्यानंतरही जर मनुष्याच्या हृदयात भगवंताच्या कथाविषयी प्रेम निर्माण होत नसेल तर ते धर्मपालन म्हणजे केवळ श्रमच होय। धर्माचे फळ मोक्ष आहे। धनप्राप्तीत धर्माची सार्थकता नाही। धन धर्मासाठीच आहे। भोग विलास हे धनाचे फळ मानलेले नाही। भोग विलासाचे फळ इंद्रिय तृप्ती नव्हे, तर त्यांचा हेतू केवळ जीवन निर्वाह आहे। जीवनाचे फळ म्हणजे तत्व जिज्ञासा, कर्म करून स्वर्ग प्राप्ती हे नव्हे। तत्ववेत्ते लोक ज्ञाता जाणणारा आणि नेय म्हणजे जे जाणावयाचे, ज्ञाता म्हणजे जाणणारा, नेय म्हणजे जे जाणावयाचे ते, या भेदांनी रहित अद्वितीय अशा ज्ञानालाच तत्व म्हणतात। बरं, त्यालाच कोणी ब्रह्म, कोणी परमात्मा तर कोणी भगवान असं म्हणतात। श्रद्धाळू मुनी भागवत श्रवणाचे प्राप्त झालेल्या ज्ञान वैराग्ययुक्त भक्तीने आपल्या हृदयात
त्या परमात्म्याचा अनुभव घेतात. हे ऋषींनो, म्हणूनच मनुष्याने आपापल्या वर्ण आणि आश्रमानुसार उत्तम रीतीने जे धर्म आचरण केले असेल त्यांनी पूर्ण सिद्धी म्हणजे भगवंताची प्रसन्नता होय. म्हणूनच एकाग्र चित्ताने भगवत वत्सल भगवंताचेच निरंतर श्रवण, कीर्तन, ध्यान आणि पूजन केले पाहिजे. विवेकी पुरुष ज्या भगवंताच्या चिंतनरूपी तलवारीने कर्मबंधनाची गाठ तोडून टाकतात, त्या भगवंताच्या लीला कथावर कोणता मनुष्य प्रेम करणार नाही बरं? हे ऋषींनो, पवित्र तीर्थाची यात्रा केल्याने आणि महापुरुषांची सेवा केल्याने श्रद्धापूर्वक श्रवण करणाऱ्याला भगवत कथेत रुची उत्पन्न होत असते. भगवान श्रीकृष्णाच्या यशाचे श्रवण आणि कीर्तन दोन्हीही पवित्र करणारी आहेत. संतांचे सुहृदय भगवान आपली कथा ऐकणाऱ्यांच्या हृदयात येऊन स्थिर होत असतात. त्यांच्या अशुभ वासना हृदयामधल्या नष्ट करत असतात. श्रीमद भागवत किंवा भगवत भक्ताच्या निरंतर सहवासाने जेव्हा पुष्कळशा अशुभ वासना नष्ट होतात ना, तेव्हा पवित्र कीर्ती भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी चिरस्थायी प्रेम निर्माण होते. तेव्हा काम आणि लोभासारखे रजोगुण तमोगुणाचे भाव नाहीसे होतात. चित्त यांनी रहित होऊन सत्वगुणामध्ये स्थिर तसेच निर्मल होते. याप्रमाणे भगवंताची भक्ती केल्याने जेव्हा सर्व आसक्ती नाहीशा होऊन हृदय आनंदाने भरून जाते, तेव्हा भगवत तत्वाचा अनुभव येऊ लागतो. हृदयात आत्मस्वरूप भगवंताचा साक्षात्कार होताच हृदयातील अज्ञानाच्या बेड्या तुटून पडतात. सर्व संशय नाहीसे होतात आणि कर्मबंधन क्षीण होते. म्हणूनच बुद्धिमान लोक नेहमी मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णाची भक्ती करतात आणि त्यांना आत्मानंदाची प्राप्ती होते. प्रकृतीच्या सत्व, रज आणि तम या 3 गुणांचा स्वीकार करूनच विश्वाची स्थिती, उत्पत्ती आणि प्रलय करण्यासाठी एका अद्वितीय परमात्म्यानेच विष्णू, ब्रह्म आणि रुद्र ही 3 नावे धारण केली आहे. परंतु मनुष्याचे परम कल्याण सत्वगुणाचा स्वीकार करणाऱ्या श्रीहरीपासूनच होतो. जसं पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या लाकडापेक्षा धूर आणि त्याहीपेक्षा अग्नी श्रेष्ठ आहे, कारण वेदोक्त यज्ञयागाद्वारा अग्नी सद्गती देणारा आहे. त्याप्रमाणे तमगुणापेक्षा रजगुण श्रेष्ठ आहे आणि त्याहीपेक्षा सत्वगुण श्रेष्ठ आहे, कारण तोच ब्रह्मदर्शन करून देणारा आहे. म्हणून तर सत्वात संजयते ज्ञानम. प्राचीन काळी महात्मे आपल्या कल्याणासाठी विशुद्ध सत्वमय भगवान विष्णूचीच आराधना करीत असतात. आताही जे लोक त्या महात्म्यांचे अनुकरण करतात त्यांचे तसेच कल्याण होते बरं. जे लोक हा संसार सागर पार करू इच्छितात ते कोणाचे दोष पाहत नसले तरी अघोरी अशा तमोगुणी आणि रजोगुणी भैरवादी भूतपतीची उपासना न करता सत्वगुणी भगवान विष्णू आणि त्याचे अंशावतार याचेच भजन करत असतात. परंतु ज्यांचा स्वभाव रजोगुणी अगर तमोगुणी आहे ते धन, ऐश्वर्य, पुत्र, पौत्र इत्यादीच्या अभिलाषेनं पितर, भूत आणि प्रजापती यांची उपासना करतात, कारण अशा लोकांचा स्वभाव त्यांच्याशी मिळता जुळता असतो. वेदाचे तात्पर्य श्रीकृष्ण हेच आहे. यज्ञाचा उद्देशही श्रीकृष्ण प्राप्ती हाच आहे. योग श्रीकृष्णासाठीच केला जातो. सर्व कर्माची समाप्ती श्रीकृष्णामध्येच आहे. ज्ञानाने ब्रह्मस्वरूप श्रीकृष्णाचीच प्राप्ती होते. तप श्रीकृष्णाच्या प्रसन्नतेसाठीच केले जाते.
धर्माचे अनुष्ठान श्रीकृष्णाकरिताच केले जाते आणि अंतिम गती श्रीकृष्णच आहे. जरी भगवान श्रीकृष्ण प्रकृती आणि तिचे गुण यांच्याही पलीकडचे आहेत, तरीसुद्धा त्याची जी प्रपंचदृष्टीने आहे परंतु तत्वदृष्टीने नाही, अशा आपल्या त्रिगुणात्मक मायेने प्रथम या विश्वाची रचना केली. हे 3 गुण त्याच्या मायेचा विलास आहे, परंतु मायेच्या अंतर्गत राहिल्यामुळे भगवान गुणवान असल्यासारखेच भासतात. वास्तविक ते परिपूर्ण विज्ञान आनंदघन आहेत. अग्नी वस्तुतः एकच असला तरी स्वतःचे उत्पत्तीस्थान असणाऱ्या लाकडाच्या विविध आकारांनी तसा प्रगट होतो. त्याचप्रमाणे सगळ्याच्या ठायी आत्मरूपाने असलेले एकच भगवंत प्राण्याच्या विविधतेमुळे अनेक आहेत असे वाटते. म्हणून तर सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. भगवंतच सूक्ष्मभूत तन्मात्रा, इंद्रिय आणि अंतकरण आदी गुणापासून उत्पन्न झालेल्या भावाच्या द्वारा अनेक प्रकारच्या जीव योनी निर्माण करतात आणि त्या भिन्न जीवात प्रवेश करून त्या जीवांना अनुरूप विषयभोग घेतात. तेच संपूर्ण लोकाची रचना करतात. देवता, पशुपक्षी, मनुष्य इत्यादी योनीत लीलावतार धारण करून सत्वगुणाच्या द्वारा जीवाचे पालन पोषण करतात. अशा प्रकारे अध्याय 2 इथं समाप्त झालेला आहे. इति श्रीमद्भागवत महापुराणे 2 अध्यायः. ओम नमो श्री भगवते वासुदेवाय. ओम नमो श्री भगवते वासुदेवाय. ओम नमो श्री भगवते वासुदेवाय.